काय दादागिरी आहे ही? कोण माणसं आहेत ही? आम्ही कोण हे प्रत्यक्षात तुला कृती करूनच दाखवतो ना, बघायचंय? काय मग ठरतंय का आता लीडर साहेब? पैसा की मार? अरे लवकर विचार कर ना, आम्हालाही पुढची कामं आहेत. ऐक ना, घाबरू नकोस. तुला सगळ्यांसमोर नाही मारणार आहे मी. निवांत एकांतामध्ये घेऊन जाईल आणि मारेल. कोणालाही कळणार नाही. हे बघा मॅडम, असं नका करू. माझी नाचक्की होईल. मी मुलांना शब्द दिलाय की त्यांना हॉस्टेल खाली करायला नाही लागणार. प्लीज मॅडम. आणि हे जे काही तुम्ही करताय ना ते योग्य नाही बघा. ए बंद पण. काय योग्य काय अयोग्य हे तू शिकवायची गरज नाही आम्हासनी. तुझा निर्णय काय ते सांग. आणि कोविडच्या काळात तर अभ्यास करत होतात ना घरात बसून, का रोज हॉस्टेलला येत होतात? आणि लीडर साहेब, तुम्ही तर एवढे मोठे लीडर आहेसा ना, मग शब्द कसा फिरवायचा हे तर तुम्हाला चांगलंच ठाऊकच आहे का नाही? चला बोला पटपट. काय मार का पैसा? आता बोलतोस का नाही? पैसा. गुड बॉय. काय भारी बोलतेस ग तू. असं वाटतं तू बोलतच राहावं आणि मी ऐकत राहावं. आवडलीस आपल्याला. ए काय बोलायस? अगं म्हणजे तुझा डॅशिंगपणा आवडला मला. तुझी फालतूची बडबड बंद करायची. ओके, पण ऐक ना, अशी चिडू नकोस ना. मी फक्त तुला कॉम्प्लिमेंट देत होतो बस. कॉम्प्लिमेंट? कौतुक कौतुक करत होतो तुझं. तुझं कौतुक घाल चुलीत. मला नकोय तुझ्याकडून कौतुक. तुझ्या मम्मीला फोन लाव. लीडरला पैसे द्यायला लागतील, मगच आपलं काम होईल. स्वीटीने काम केलं असेल का? हा टास्क जर ती पास झाली नाही तर तो माझा पराभव असेल. नाही, असं होतं कामा नये. स्वीटीने जिंकायलाच हवं. हा मॅडी बोल. मॅडी नाही, स्वीटी बोलालोय. बोल स्वीटी. आपलं काम फत्ते झालंय. लीडर तयार झालंय हॉस्टेल खाली करायला. अरे वा, म्हणजे तू पास झालीस तर? मग विषय का? मी बोललो होतो ना तुम्हासनी. आता समज काम झालंय. फक्त लीडरला पैसे द्यायचे बाकी आहेत. तुम्ही लगेच माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा पैसे. हा हसायला कशा पै? मी पैसे ट्रान्सफर करा बोललो. त्यात हसण्यासारखं काय आहे? पैसे पैसे मी कुठून देणार? स्वीटी, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचं नसतो ग. नीट काय ते बोला की, मला कळना झालंय. हे बघ, मी तुला मार्ग दाखवलाय. जेवणाचं ताट मी तुझ्या हातात दिलंय. आता काय भरवायचं काम मी करू? अहो स्पष्ट काय ते बोला की. पैसे द्यायचं ना त्याला, ते तू दे. काय? मी मी कशाला देऊ पैसे? हा प्लॅन तर तुमचा होता. हो, पण याचा फायदा आपल्या दोघींनाही होणार आहे. त्यामुळे पैशाचा बंदोबस्त तू कर. आपण काय एकमेकींवर उपकार करत नाही आहोत. मला वाटतं तुला कळलं असेल. काय असतं, सगळ्या गोष्टी फुकट झाल्या ना की त्याची किंमत राहत नाही. आता शुभूला मिळवायचं म्हटल्यावर तुला काहीतरी गमवावं तर लागणारच. मला माहितीये शुभू तुझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यासाठी छोटी मोठी रक्कम तर तू देऊ शकतेस, हो की नाही? कसं आहे, शेवटी संसार शुभू बरोबर तुला करायचा आहे. तेव्हा किंमत तर तुलाच मोजायला लागणार. मला वाटतं तुला कळलं असेल मी काय बोलले ते. काम आटप आणि ये. मी फोन ठेवते. ओ मॅडम. पटलावरची राणी होणं इतकं सोपं नाहीये श्रावणी. त्यासाठी समोरच्याचा डाव त्याच्यावरच उलटवावा लागतो.
त्याचा माज उतरवावा लागतो आणि हे फक्त आणि फक्त अलकनंदाच करू शकते. तुझा उदास चेहरा मला बघवत नाहीये ग, म्हणून तुझ्यासाठी एक गुड न्यूज आणली. आता ती गुड न्यूज ऐकून तुला आनंद होईल की नाही मला माहित नाही, पण सांगते. मला ऐकायचीच नाही. नाही नाही, ऐक तू. सगळी हॉस्टेल्स रिकामी झाली आहेत. थांब, मी तुला फोटो दाखवते. हे बघ, हे बघ. काही म्हणा, स्वीटीनी बाजी मारली. अरे पण मला वाटलं होतं की तू काहीतरी करशील, पण तू काहीच केलं नाहीस. स्वीटीने मात्र डोकं लढवलं आणि पटापट निर्णय घेतले. आता काय होणार सांग? आता स्वीटीच शुभूची असिस्टंट होणार आणि मग पुढचं सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. अगं पण मला एक कळत नाही, तू हा विचारच कसा केलास की तू जिंकशील? तुझी लायकी विसरली होतीस? मग आता आली का लायकी लक्षात?